नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. लोकमान्य टिळक यांचे जयंती प्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे. चला तर सुरुवात करूया अत्यंत सुंदर भाषणाला. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण, उपस्थित पालक, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण अशा थोर देशभक्ताची जयंती साजरी करत आहोत, ज्यांनी स्वातंत्र्य म्हणजे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जाहीर घोषणा करून संपूर्ण देशवासियांच्या मनात अस्मितेचा जागर केला. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. त्यांनी गणित आणि संस्कृत या विषयात पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेतले. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या जनक यामधले एक मानले जातात. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा त्यांनी तीव्र विरोध केला. लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची स्थापना केली. त्यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती सारख्या सार्वजनिक सणाद्वारे लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली. त्यांची एक ओळ आजही तुमच्या आमच्या कानात घुमते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा ऐकून संपूर्ण भारतात क्रांतीची ज्वाला पेटली होती. लोकमान्य टिळक हे सशक्त विचारवंत, शिक्षक, समाज सुधारक आणि राजकीय नेते होते. त्यांनी तरुण पिढीला शिक्षण, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवलं. ते म्हणत, देश स्वतंत्र झाला पाहिजे, मग मी स्वराज्यात राहीन की तुरुंगात हे देखील माझा प्रश्न नाही. आपण आज त्यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करत आहोत. त्यांच्यासारख्या महान महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. अभ्यासू, प्रामाणिकपणा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रभक्ती हीच त्यांच्या जयंतीची खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. जय लोकमान्य, जय हिंद, जय भारत.